नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक एन डिंबर, इतिहास विभाग, सिन्नर महाविद्यालय. आपलं इतिहास विभागामध्ये स्वागत करतो. आपण SYBA मध्ययुगीन भारत या विषयावर चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण होतं, पहिल्या प्रकरणाचा आपण आढावा घेतला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की मोहम्मद घोरीची आक्रमणं भारतावर कशी झाली. त्याचबरोबर कुतुबुद्दीन ऐबकाच्या कारकिर्दीचा आपण त्या ठिकाणी आढावा घेतला. तत्पूर्वी विषयाची सुरुवात ज्या मुद्द्यावरून आपण केली, त्याच्यामध्ये आपण सुलतानकालीन कालखंडाच्या इतिहासाच्या अभ्यासाची साधनं याच्यावर पण आपण चर्चा केली. दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना झाल्यानंतर, कुतुबुद्दीन ऐबकाचं राज्यारोहण झाल्यानंतर आपण नवीन प्रकरणाकडे वळलो, दुसऱ्या प्रकरणाकडे वळलो आपण. त्याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबकाच्या नंतरचा कालखंड म्हणजे आपण अल्तमश पासून सुरुवात केली. अल्तमशने जे काही सत्तेत सहभाग दिला किंवा एक सुलतान म्हणून त्याची जी कारकीर्द आहे, त्या कारकिर्दीचा आपण आढावा घेतला. आणि त्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना आपण रझिया सुलतानचा पण संदर्भ त्याच्यामध्ये घेतला आणि स्वतंत्रपणे आपण रझिया सुलतानच्या कारकिर्दीचा पण या ठिकाणी आढावा घेतला. आता रझिया सुलतान नंतर आपल्याला पुढचा जो अभ्यासाचा भाग आहे, त्या प्रकरणातला शेवटचा मुद्दा तो म्हणजे बलबन. तर आपल्याला बलबनच्या कारकिर्दीचा या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे, कारण आपण सुलतान कालखंडाचा या ठिकाणी अभ्यास करतोय आणि म्हणून बलबनची कारकीर्द पाहणं त्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. बलबनची सत्तेची जी स्थापना आहे किंवा बलबनची जी कारकीर्द आहे, खऱ्या अर्थानं ती रझियाच्या कारकिर्दीपासूनच सुरुवात झालेली आहे. आपण त्याच्यावर चर्चा पण केली. तर बलबनच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना आपल्याला थोडंसं त्या ठिकाणी जी काही राजकीय पार्श्वभूमी किंवा ज्या काही राजकीय घडामोडी सुलतानशाहीमध्ये घडत होत्या, त्याचा थोडासा आपल्याला आढावा घ्यावा लागेल. त्याचबरोबर बलबनचा पूर्व इतिहास आपल्याला पाहावा लागेल आणि मग आपल्याला त्याच्या एकूण कामगिरीचा आढावा घेता येईल. तर बलबनच्या कारकिर्दीपूर्वी आपण त्या सुलतानशाहीच्या जवळपासच्या ज्या घटना आहेत त्याचा आढावा या ठिकाणी घेऊया. रझिया सुलतानच्या मृत्यूनंतर अल्तमशचा मुलगा बहरामशाह हा गादीवर आलेला होता. आता याची जी कारकीर्द आहे, ती कारकीर्द वादग्रस्त होती. त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वत्र अराजकता आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खून मारामाऱ्या त्या ठिकाणी व्हायला लागल्या.
आणि ह्या गोंधळामुळे किंवा अराजकतेमुळे त्याला आपली सत्ता सोडावी लागलेली होती. यानंतर अल्तमशचा नातू मसूद शहा हा गादीवर आला, परंतु त्याला सुद्धा राज्यकारभार व्यवस्थितपणे सांभाळता आला नाही. त्याच्यानंतर अल्तमशचा मुलगा नसरुद्दीन मोहम्मद शाह याला गादीवर बसवण्यात आलं. हा मुळातच अतिशय धार्मिक आणि संत प्रवृत्तीचा होता. त्याला राजकारणामध्ये कोणत्या प्रकारची रुची नसल्यामुळे या संधीचा फायदा त्याच्याच दरबारातला बलबन या सरदाराने घेतला आणि त्याच्याच कारकिर्दीत बलबन हा राज्याचा प्रधानमंत्री बनला आणि जवळजवळ सर्व सत्ता ही बलबनच्या हाती गेली. तर असा हा बलबनचं मूळ नाव बहाउद्दीन असं होतं आणि त्याचा जन्म इल्बरी टोळ्यांमध्ये झाला होता. लहानपणीच मंगोलांच्या एका टोळीने त्याला पळून नेलं होतं आणि बसरा या ठिकाणच्या एका श्रीमंत व्यापाऱ्याला विकून टाकलं होतं. या व्यापाऱ्याने त्याच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था ठेवली, त्यामुळे पुढे त्याचा अल्तमशच्या दरबारामध्ये प्रवेश झाला. त्यानंतर अल्तमशच्या काळामध्ये अल्तमशने निर्माण केलेली जी काही 40 गणी सरदारांची संघटना होती, त्या 40 गणी संघटनेचा प्रमुख म्हणून त्याने नियुक्ती केली. रजियाच्या कारकिर्दीमध्ये तो आमिर ए शिकार या पदापर्यंत पोहोचलेला होता. अशा रीतीने सुलतानाची मर्जी संपादन करून राजकारणामध्ये त्याने आपलं स्थान बळकट करायला सुरुवात केली. रजियाचा पाडाव झाला आणि रजियाच्या पाडावानंतर जी काही निर्माण झालेली अराजकतेची परिस्थिती होती, त्या अराजकतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अल्पोईन नसरुद्दीनला त्यानेच गादीवर बसवलं आणि त्याचा मुख्य प्रधान म्हणून त्याने प्रत्यक्ष काम पाहायला सुरुवात केली. फेब्रुवारी 1266 मध्ये नसरुद्दीन मसूद या सुलतानाचा मृत्यू झाला. बलबन हा या सुलतानाचा उजवा हात होता आणि हा जो सुलतान होता याला संतती नव्हती आणि संतती नसल्यामुळे त्याने बलबनलाच आपला राज्याचा उत्तराधिकारी म्हणून आपल्या मृत्यूपूर्वीच घोषित केलं होतं. इब्न बतूता आणि इसामी या इतिहासकारांच्या मते बलबनने नासरुद्दीनला विष देऊन मारलं. तर फरिश्ता नावाचा एक इतिहासकार म्हणतो की बलबनने अल्तमशच्या वंशातील सर्व लोकांना ठार केलं होतं. मात्र आधुनिक काळातले इतिहासकार या घटना मान्य करीत नाही. ते काही असलं तरी इसवी सन 1266 मध्ये बलबन घियासुद्दीन ही उपाधी धारण करून सल्तनतच्या गादीवर बसला आणि तो इसवी सन 1287 पर्यंत सुलतान म्हणून काम पाहत होता. तर हा जो बलबन होता, आपण पाहिलं बलबन हा नासरुद्दीन सुलतानाच्या कारकिर्दीतला मुख्य प्रधान जरी असला तरी तोच राज्याचा खरा सूत्रधार होता. त्याने 20 वर्ष या पदावर काम केलं, परंतु त्याच्यावर सुलतानाचं नियंत्रण होतं. आता मात्र तो स्वतःच सुलतान असल्याने
त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नसले तरी राज्यकारभार करण्यासाठी त्याच्यासमोर अनेक अडचणी होत्या, समस्या होत्या. मग त्याच्यापुढे कोणकोणत्या अडचणी होत्या किंवा कोणकोणत्या समस्या होत्या? तर पहिली अडचण किंवा पहिली समस्या ती म्हणजे रिकामा राजकोष. त्याच्यापूर्वीच्या काळामध्ये प्रांतीय विद्रोह, मंगोल आक्रमण, प्रांताधिकाऱ्यांनी कर भरणा न करणे, त्याचबरोबर अल्तमशचे जे काही उत्तराधिकारी होते त्यांनी चैन आणि विलासी जीवन जगण्यासाठी पैशाची प्रचंड उधळपट्टी केली होती. आणि अशा अनेक कारणांमुळे सल्तनतच्या तिजोरीमध्ये पैसा शिल्लक राहिलेला नव्हता. जियाउद्दीन बर्नी असं लिहितो की राजकोषात पैसा नव्हता, सल्तनतच्या दरबारामध्ये धन व घोडे यांचा अभाव होता. त्यानंतर दुसरा प्रश्न किंवा दुसरी समस्या त्याच्यापुढे होती ती म्हणजे 40 तुर्की सरदारांचा जो गट होता त्यांची शक्ती वाढलेली होती. ते राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करीत होते. त्याचबरोबर सम्राटाला टिकू द्यायचे की नाही हे त्यांच्याच हातात होतं. आणि बलबनला या सगळ्या तुर्की सरदारांचा कडवा विरोध होता. आणखी एक प्रश्न त्याच्यासमोर होता तो म्हणजे राजपूत आणि मेवाती लोकांनी सुरू केलेली लुटमार. त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला राजपूत आणि मेवाती लोक राज्यामध्ये लुटालूट करीत असल्यामुळे अव्यवस्था निर्माण झाली होती. राजपूत लोक सरकारी आणि शाही खजिना किंवा रसदखाना लुटत असताना त्यांच्या लुटमारीपासून दिल्लीही सुटू शकलेली नव्हती. हे लोक मुस्लिम स्त्रियांची वस्त्र व आभूषणे उतरून सुलतानाच्या शक्ती आणि प्रतिष्ठेला एक प्रकारे आव्हानच देत होते. राजपूत आणि मेवाती लोकांच्या लुटमारीच्या धंद्यामुळे सुलतानी राज्याला खूप मोठा धोका निर्माण झाला होता. राजपुतांच्या वाढत्या शक्तीमुळे बलबन समोर फार मोठी समस्या उभी राहिलेली होती. त्याचबरोबर मंगोल आक्रमणाचा धोका हा सुद्धा एक प्रश्न त्याच्यासमोर होता. पंजाबवर मंगोलांनी वर्चस्व निर्माण केलं होतं. सल्तनतमधील काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून मंगोल दिल्लीवर अधिकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते. तर ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी बलबनने रक्त आणि लोहनीतीचा अवलंब केला आणि सत्तेवर आपला अंकुश त्याने निर्माण केला. ही सत्ता स्थापन झाल्यानंतर त्याच्या कालखंडातल्या काही महत्त्वपूर्ण घटना याचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. बलबनचा राजपदाचा सिद्धांत हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. बलबन सुलतान पदावर विराजमान झाला त्या काळामध्ये प्रजेमध्ये सुलतानाचा प्रभाव आणि दरारा नव्हता. त्यामुळे देशामध्ये अराजकता निर्माण झालेली होती. सुलतान हा शासक होता पण तो नामधारी होता.
त्यामुळे बलबनने सुलतान पदाची प्रतिष्ठा पुन्हा स्थापन करण्यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी सुरू केली. सुलतानाचे अधिकार आणि राज्यसंस्थेविषयी बलबनची विशिष्ट अशी विचारसरणी होती. तो विचार म्हणजे बलबनचा राजपदाचा सिद्धांत. तर त्याचा राजपदाचा सिद्धांत कसा होता तो आपल्याला पाहणं आवश्यक ठरतं. त्याने जो काही राजपदाचा सिद्धांत मांडलेला होता तो इतिहासामध्ये मी सांगितलं की अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्याच्यामध्ये काही मुद्दे, ठळक जे मुद्दे, त्याच्यावर आपण या ठिकाणी थोडंसं चर्चा करू किंवा त्याचा एक धावता आढावा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूया. राजाच्या दैवी अधिकाराच्या सिद्धांतावर अधिक भर देण्यात आलेला होता. शाही वंशज होण्याचा दावा या सिद्धांताद्वारे करण्यात आला होता. राजदरबार भव्य बनवून त्यास अनुशासित बनवले गेले. बलबनने आपलं दैनंदिन जीवन उच्च आणि स्वच्छ बनवलं. त्याने तुर्की सरदारांचं दमन केलं. रक्त आणि लोहनीतीचा धोरणाचा अवलंब केला. सैन्य संघटनेवर त्याने जास्त जोर दिला. गुप्तचर विभाग अतिशय महत्त्वाचा होता आणि म्हणून गुप्तचर विभागात त्याने सुधारणा केल्या. सर्वात महत्त्वाचं या सिद्धांतामध्ये आणखी एक त्याचं जे वैशिष्ट्य होतं, निपक्षपातीपणाची न्यायदान व्यवस्था त्याने निर्माण केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्च वंशाच्या लोकांचीच उच्च पदांवर नियुक्ती केली. आणि एक सगळ्यात महत्त्वाचा ठळक मुद्दा याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल तो म्हणजे राजकारणाला धर्मापासून त्याने वेगळं ठेवलं. बलबनने राजाला ईश्वराचा प्रतिनिधी, पूजनीय आणि त्याच्या आदेशाला ईश्वराचा आदेश असल्याचं म्हटलं आहे. त्याने जिले अल्लाह ही उपाधी धारण केली. बलबनने आपली शक्ती वाढवण्यासाठी स्वतःला इराणच्या शाही वंशाचा आपण वंशज असल्याचं म्हटलं. त्याचबरोबर त्याने आपली परिस्थिती मजबूत करण्यासाठी, सदृढ करण्यासाठी व्यक्तिगत जीवनसुद्धा उच्च बनवलं. त्याने दारू पिणे आणि चैन व विलासी जीवन जगणे सोडून दिले. तो नेहमी गंभीर अवस्थेमध्ये राहू लागला. त्याने जनता आणि आमिर यांना भेटणं सोडून दिलं. तो मौल्यवान पोशाखामध्ये प्रजेसमोर जात असायचा आणि त्यानंतर जो वेळ शिल्लक राहिलेला असायचा त्या शिल्लक राहिलेल्या वेळेमध्ये शिकार करण्यामध्ये आणि तो वेळ घालवायचा आणि त्याचबरोबर सुफी संतांबरोबर तो आपला वेळ त्या ठिकाणी खर्च करत होता. अशा रीतीने बलबनने व्यक्तिगत जीवनात परिवर्तन केल्यामुळे सुलतानाविषयी प्रजेमध्ये प्रेम, भीती आणि आदर निर्माण झाला. बलबन कनिष्ठ लोकांची घृणा करत असायचा. तो उच्च पदावर
फक्त उच्च कुळातील लोकांचीच नियुक्ती करत असायचा. त्याने प्रजेमध्ये आपल्याबद्दल आदर निर्माण व्हावा आणि त्यांच्यात दहशत निर्माण होण्यासाठी राजदरबार भव्य आणि अनुशासित बनवला. त्याचबरोबर त्याने पर्शियाच्या धर्तीवर आपला दरबार वैभवशाली बनवला. दरबारातील लोकांनी विशिष्ट पोशाख घातला पाहिजे, त्यासाठी त्याने बंधन घातलं. बलबनने स्वतः मद्यपान बंद केलं आणि दरबारातील लोकांनाही मद्यपान करण्यावर बंदी घातली. दरबारामध्ये हास्यविनोद करण्यावर सुद्धा त्याने बंदी घातली. सुलतानाला अभिवादन करण्याच्या सिजदा म्हणजे नमस्कार आणि पायबोस म्हणजे पायाचं चुंबन घेणं, या प्रथा बलबनने दरबारामध्ये सुरू केल्या. सुलतानाच्या भोवती असलेले त्याचे शरीररक्षक हे दिसायला अतिशय क्रूर आणि हत्यारबंद असायचे. सुलतानाला फक्त महामंत्रीच कधीही भेटू शकायचा. अशा रीतीने बलबनने सत्तेवर आपला संपूर्ण अंकुश ठेवण्यासाठी दरबारामध्ये कडक शासन सुरू केलं आणि आपलं कार्य साध्य करण्यामध्ये तो बऱ्याच प्रमाणामध्ये यशस्वी झालेला होता. सुलतान बलबनच्या कारकिर्दीमध्ये साम्राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये बंड झालेले होते किंवा विद्रोह झालेले होते. बलबनने हे सर्व बंड किंवा विद्रोह नष्ट केले आणि राज्यामध्ये शांतता निर्माण केली. दुआब आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरामध्ये चोर आणि दरोडेखोर हे जंगलांचा आश्रय घेऊन लुटालूट करत होते आणि म्हणून त्यांना पायबंद घालण्यासाठी बलबनने चोरांचा आश्रयस्थान असलेली बरीचशी जंगलं कापून टाकली आणि अनेक ठिकाणी अफगाणी लष्कराच्या फौजा ठेवण्यात आल्या. या लष्करांनी चोरांचा नायनाट केला. दुआबमध्ये कंपिल, कटिपाली, भोजापूर आणि जलानी ही लुटारूंची प्रमुख केंद्रे होती. या सर्व केंद्रांवर बलबनने आक्रमण केलं, चोर आणि डाकूंना ठार केलं. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन रस्त्यांची निर्मिती केली, अनेक ठिकाणी पोलीस चौक्यांची स्थापना केली आणि चोर दरोडेखोर ज्या जंगलांच्या आश्रयाने लुटमार करत होते अशा जंगलांचा त्याने नाश केला. त्यामुळे दुआबच्या प्रांतामध्ये शांतता निर्माण झाली. कटेहर या ठिकाणच्या हिंदूंनी बलबनच्या विरोधामध्ये बंड पुकारले. तेव्हा बलबनने त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करून बहुतेकांना ठार मारले. अनेक हिंदू बंडखोरांना त्याने हत्तीच्या पाय देऊन ठार केला. तर काहींची जिवंतपणे कातडी काढून
त्यामध्ये भुसा भरला आणि अशी प्रेते दिल्लीच्या दरवाज्यावर अडकवून ठेवले. त्यामुळे हिंदू लोकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. बलबनने कटेहर पूर्ण जाळून टाकले. अतिशय भयानकपणे त्या ठिकाणी कटेहरच्या लोकांचा विध्वंस करण्यात आला. त्याचं स्वरूप अतिशय भयानक होतं. 8 किंवा 9 वर्षाची बालकं सुद्धा या ठिकाणी जिवंत राहू शकले नाही. त्यानंतर बलबनने त्या ठिकाणी मोठमोठे दुर्ग आणि मशिदी बांधल्या. त्याचबरोबर त्यांच्या रक्षणासाठी त्या ठिकाणी अफगाण लष्कर सुद्धा ठेवण्यात आलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुस्लिम लोकांची वस्ती उभारून त्यांना करमुक्त जमीन देण्यात आली. बलबनच्या हिंदूंवरील अत्याचारांमुळे पुढे 3 पिढ्या कटेहर येथील लोकांनी सुलतानाविरुद्ध बंडाची भाषा केलेली दिसत नाही. बंगालमध्ये विद्रोह झालेला होता. त्याचा सुद्धा दमन बलबनने कठोरपणे केलेलं होतं. बंगालचा सुभेदार तुगरील खा याने स्वतःला स्वतंत्र शासक म्हणून घोषित केलं होतं. त्यामुळे बलबनने अवधचा सुभेदार आमिर खान याला इसवी सन 1279 साली तुगरील खा याचा बंड मोडण्यासाठी मोठ्या सैन्यानिशी पाठवलं. आमिर खा हा त्याचा बंड मोडण्यामध्ये यशस्वी झाला नाही. त्यामुळे बलबनने त्याला फासावर लटकवलं. यानंतर दुसरी लष्करी तुकडी ही बंड मोडण्यासाठी पाठवण्यात आली. त्यांना देखील बंड मोडण्यामध्ये यश आलं नाही. म्हणून स्वतः बलबनने तुगरीलची राजधानी लखनौतीवर आक्रमण केलं. यामध्ये तुगरील खा ठार झाला. यानंतर बलबन तुगरीलचे संबंधित नातेवाईक आणि समर्थकांना बलबनने तुगरीलचे संबंधित नातेवाईक आणि समर्थकांना लोखंडी सुळावर चढून ठार केला. त्यांनी केलेल्या अत्याचाराचे दृश्य पाहून अनेक लोक बेशुद्ध पडले असं म्हटलं जातं. 3 दिवस सतत बलबनने बंगालमधील लोकांवर अन्याय अत्याचार केले. त्यानंतर पुढे त्याने आपला पुत्र बुगरा खां याला बंगालचा शासक बनवले. त्यानंतर त्याने त्या ठिकाणच्या लोकांना ताकीद दिली, जर यापुढे कोणी सुलतानाविरुद्ध विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा शेवट तुगरीलप्रमाणे करण्यात येईल. बलबनने हिंदू बंडखोरांचं सुद्धा दमन केलेलं होतं. दिल्ली दरबार प्रभावी बनविल्यामुळे राज्यातील बहुतेक सर्व मुस्लिम हाकिमांनी बलबनचं वर्चस्व मान्य केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी मोठमोठ्या भेटवस्तू बलबनला देऊन त्याच्याविषयी प्रेम व्यक्त केलं.
परंतु हिंदू लोकांनी बलबनचं वर्चस्व मान्य केलं नाही आणि म्हणून त्याने हिंदू बंडखोरांचा बीमोड करण्याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं. या संदर्भामध्ये जियाउद्दीन बर्नी असं लिहितो की बलबनने हिंदू लोकांचा बंड मोडून काढण्यासाठी अत्यंत क्रूर मार्गाचा अवलंब केला. विद्रोह करण्याची शिक्षा म्हणून तो लष्कराबरोबरच सामान्य लोकांचाही नाश करत असे. या बाबतीत तो अतिशय क्रूर होता. विद्रोही आणि त्याच्या आज्ञांचं पालन न करणाऱ्या व्यक्तींची तो हत्या करत असायचा आणि हे सगळे करीत असताना तो धर्मालाही विसरत होता. राज्याच्या हितासाठी तो कोणतीही शिक्षा देण्यासाठी मागे पुढे पाहत नसायचा. बलबनने सर्वप्रथम मेवातमधील लोकांचं बंड मोडून काढलं. मेवाती लोक दिल्लीजवळच्या आसपासच्या प्रदेशामध्ये लुटमार करीत होते. म्हणून बलबनने लुटमार करणाऱ्या मेवाती आणि दुआबमधील हिंदू लोकांना क्रूरपणे ठार केले. यामधून लहान बालकं सुद्धा सुटू शकली नाही. मेवात व दुआबमधील लोकांचे वाईटरित्या दमन केल्यानंतर बलबनने कटेहरमधील लोकांचं बंड मोडून काढलं. बलबनने प्रचंड सैन्याच्या जोरावर कटेहरमधील राजपुतांना ठार केलं. अशा रीतीने दुआब, कटेहर, मेवात, कंपिल, भोजपूर आणि पतियाली या ठिकाणच्या हिंदू बंडखोरांना बलबनने ठार केलं. एवढंच नाही तर त्या ठिकाणच्या सर्व नागरिकांना देखील त्याने ठार केलं आणि त्या ठिकाणी मुस्लिम लोकांची वस्ती स्थापन करून त्यांच्या रक्षणासाठी लष्कर ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आता त्याने राज्याचं सदृढीकरणावर त्या ठिकाणी लक्ष केंद्रित केलं. अंतर्गत बंडाचा बीमोड केल्यानंतर राज्याचं संरक्षण आणि साम्राज्य विस्तार ही दोन कामं बलबनला अत्यंत महत्त्वाची वाटत होती. परंतु त्याने साम्राज्य विस्तार करण्याऐवजी आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी राज्याच्या सदृढीकरणावर अधिक भर दिला. बलबनला साम्राज्य विस्तार करण्याची महत्त्वाकांक्षा होती, परंतु केवळ नाईलाजास्तव तो साम्राज्य विस्तार करू शकला नाही. राज्याच्या सदृढीकरण आणि संरक्षणासाठी राजधानी न सोडण्याचाही त्याने निर्णय घेतला आणि आपला हा निर्णय त्याने आदिल, तुमरखा आणि अन्य पदाधिकाऱ्यांना देखील सांगितलेला होता. कुतुबुद्दीन ऐबक आणि अल्तमश या सुलतानांनी तराइन, माळवा, उज्जैन आणि गुजरात यासारख्या दूर असलेल्या राज्यांना जिंकून त्या ठिकाणच्या राजांकडून खंडणी वसूल केलेली होती. त्याचबरोबर त्यांच्याकडून हत्ती आणि घोडे जिंकून घेतले होते. परंतु बलबन शक्तिशाली असूनही त्याने साम्राज्य विस्ताराचा त्याग का केला याची प्रमुख दोन कारणे सांगता येतात. सल्तनतच्या राज्यामध्ये अंतर्गत असलेले हिंदू शासक सुलतानाची अधिमान्यता मान्य करण्यास तयार नव्हते किंवा अधीनता मान्य करण्यास तयार नव्हते. त्याचबरोबर ते सुलतानाच्या वर्चस्वातून बाहेर पडून स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नात होते आणि सल्तनतचे सर्व अस्तित्व हिंदू शासकांच्या अधीनतेवर अवलंबून होतं. त्यामुळे हिंदू शासकांना आपल्या ताब्यात ठेवणं बलबनला आवश्यक वाटत होतं.
मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण मंगोल आक्रमणाला त्यांनी तोंड कसं दिले किंवा त्यानंतरचं जे काही त्याची कारकीर्द आहे त्याचा आपण पुढच्या भागामध्ये आढावा घेऊया. इथेच थांबतो. आपल्याला सर्व मुद्दे समजले असतील असं गृहीत धरतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद.